ही अशी लाईन मारायची इथून. ही लाईन मारली की नाही इथून आपण अंदाजाने हीच लाईन वर घेऊन इथून अर्धा राऊंड करायचा. म्हणजे इथून घेऊन इथं असं. हे मी हे सगळं करून घेतलेलं आहे. आता हे बाकीचं तर आता आपली ही डिझाईन तर पूर्ण झाली आणि आपण याला कट करून घेतलंय. ते पण काय आपण परफेक्ट कटिंग नाही केलेली, ओव्हर ओव्हर कट केलंय. म्हणजेच की कशामुळे आता आपण ह्याच्यावर वुलन लावणार आहोत. तर वुलन लावून झाली की आपण हे सगळं व्यवस्थितपणे कट करून घेणार आहे. तर आपण काय केलं त्याला कॉर्नर रांगोळी म्हणून आपण करणार आहे. तर आपण जी एक रांगोळी केली त्याला आपण 2 पार्ट केले असे. तर आपली हे असं एकदम छानपैकी तर हे आपलं रेक्झिन थोडंसं फोल्ड झाल्यामुळे डिझाईन आपली ही वाकडी जाते. त्यामुळे करताना खूप लक्षपूर्वक करायचं आणि खूप सांभाळून हे काम करायचं आहे. ठीक आहे. कारण ह्याचा चटका हा खूप म्हणजे खूप सुंदर दिसतं हे. तर आता आलो आपण इथं. ठीक आहे. तर इथून काय करायचं तो सावकाश करायचं. आता फरशीवर पडले की नाही फरशी आपली चिटकत ऑलरेडी चिकटलेली असते पण ती ग्लुगन जरा निघायला अडचण पडते. ठीक आहे. इथून आलो इथून इथं आलो. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट DM करा, डायरेक्ट कमेंट करा. मी तुम्हाला सांगेल की काय नेमकं काय इश्यू आहे तो. तर आता आपण आपली राहिलेली पण डिझाईन पूर्ण करून घेणार आहोत ह्या मेहंदी कलरच्या ह्याच्यामध्ये. बघू शकता तुम्हाला मी दाखवते करताना. सावकाशच करायचं आहे का मी तुम्हाला याच्या आधीही सांगितलेलं आहे. खूप सावकाश करायचं खूप. छान पण दिसते ही डिझाईन. काय अडचण आली तर मला तुम्ही बिनधास्त विचारा. काही अडचण असेल तर काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं प्रेशर देऊन बसवलं ना याच्यावर दाब दिला ना तर ती व्यवस्थितपणे चिटकून जाते अशी निघत नाही लवकर. आणि नंतर ना आपण ह्याला दोन्ही दाखवणार आहे मी तुम्हाला ही. बॅकग्राऊंडच्या आवाजाला तुम्ही इग्नोर करा कारण इथे काम चालू आहे शेजारीच. प्रत्येक वेळेस एंड झाले की इथून कटच करायचंच आहे आपल्याला कंपल्सरीच. थोडंसं प्रेशर देऊन लावलं की नाही छान चिटकतं. पण सांभाळूनच करायचं. प्रेशर जरी दिलं तरी खूप सांभाळून काम करायचं. हे बघा हेच आपल्याला आता अशाच पद्धतीने हे सगळे करायचे. ठीक आहे. तर हे एवढंच जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही असंही ठेवू शकता. काही अडचण नाही. पण आपण ह्याला थोडंसं डेकोरेशन करणार आहे की अजून तर छान दिसण्यासाठी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता. आपण दाखवणारच आहे तुम्हाला फायनल लुक कसा असणार याचा. खूप सुंदर असे दिसते. पाहिजे असेल तर तुम्ही DM करा. आपल्याकडे ऑर्डरसुद्धा घेतल्या जातात. अशा प्रकारे आपलं हे कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे आतलं सगळं भरून. तर आता आपण ह्याला डेकोरेट करणार आहोत. ठीक आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतं हे. दिसायला खूप सुंदर दिसतं. तर आता आपण कशाने डेकोरेट करणार आहे का माझ्याकडे ना हे असे छोटे मिरर आहेत. हे असे खूप सारे आहेत. म्हणजे असे गोल आणि चौकोनी आहेत. हे असे मिरर आहेत माझ्याकडे. तर आपण ह्याच्याने डेकोरेट करणार. आपली ही डिझाईन ऑलरेडी ही डिझाईन जी आहे आपली ही गोलमध्ये आहे. तर आपण ह्याला जर आपण ह्याला हे गोल मिरर लावले तर हे चांगलं दिसणार नाही. ओके. बघा तुम्ही कारण आपली डिझाईन ही ऑलरेडी गोल आहे. त्याच्यावर आपण गोलवर परत गोल केलं तर ते म्हणजे एवढं काही खास लुक येत नाही. पण आता आपलं हे डिझाईन गोल आहे तर आपण ह्याच्यावर हे चौकोनी मिरर लावले तर खूप सुंदर दिसतं हे. कारण गोल आहे त्यामुळे हे चौकोनी आपण यूज केलं. जर आपली डिझाईन वगैरे राहिली असेल तर आपण गोल ही लावलं असतं. हे बघ. त्यामुळे आता आपण ह्याला ना ह्या मिररने डेकोरेट करणार आहोत. ठीक आहे. तुम्ही बघा खूप छान लुक येतो. खूप म्हणजे खूप सुंदर दिसतं. काय करायचं याच्यावर ग्लू टाकायचा आणि इथं चिटकवायचं. थोडंसं प्रेस करायचं. जास्त जोर नाही लावायचा कारण ती काच आहे. बघू शकता. काय करायचं माहिती का टेप घ्यायची याच्यावर ग्लो टाकायचा आणि हे इथून चिटकवायचं. कुठे चिटकवू शकता. असं काही नाही की मी इथं चिटकवलं म्हणून इथं चिटकवायचं आहे. तुम्ही कुठेही चिटकवू शकता. म्हणजे असं नाही की मी इथं चिटकवलं आहे. तुम्ही हे इथं चिटकवलं तरीही चालेल किंवा ह्याच्या खाली तुम्ही अशा एका खाली एक लावून असे 2 जरी लावलं तरीही चालेल. पण आता आपण काय जास्त ह्या डिझाईनला आपल्याला जास्त ओव्हर करायचं नाही. म्हणजेच की जास्त झगमग करायचं नाही. कारण ते नंतर ठेवले की फक्त ते आरसे चमकणार त्यातले. ते डिझाईन कमी आणि आरसे जास्त दिसतील त्यामुळे. आता गोल राऊंड शेपमध्येच आपल्याला हे पूर्ण लावायचं आहे. ते चमकतं बघा कसं. हे असं ते ग्लू गन टाकली की नाही आपण बॅक साईडला जरी
तर ही जी काच आहे की नाही ती पुढून फ्रंट साईडने गरम होते. आपण बॅक साईडला जरी हे टाकलं की नाही ग्लू तरी ते फ्रंट साईडून छान दिसते ही डिझाईन. खूप याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन तुम्ही चेंज करू शकता, असं काही नाही. आपण कलर थिअरीनुसार घेतलं आहे, म्हणजेच की ऑरेंजला कॉम्प्लिमेंटरी कलर हा ग्रीन आहे, म्हणून आपण ग्रीनच्या फॅमिलीतला म्हणजे ग्रीनच्या शेडमधला आपण मेहंदी कलर यूज केला. तुम्ही ग्रीन जरी घेतला तरीही तो छान दिसेल, किंवा तो कलर कशाला आपण व्यवस्थित जर असं बघून हे करायचं, लावून टाकायचं, असं काही नाही. कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित असेल तर डिझाईन खूप सुंदर दिसते. आता आपण असंच ह्या दुसऱ्या रांगोळीचं पण लावून घेते आणि मग अशाच पद्धतीने दुसऱ्या रांगोळीचं पण आपण लावून घेणार आहोत. आता इथं मध्ये आपण हा गोल लावणार आहे. हा गोल आपण इथे लावणार आहे, म्हणजे अशी दिसायला सुंदर दिसेल. आपण दुसऱ्या रांगोळीचं पण लावून घेऊया. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण दोन्ही रांगोळीचं लावून घेतलेलं आहे ते मिरर. बघू शकता सुंदर दिसते. आता ही आपण आधी ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे, हे दिसायला खूप सुंदर दिसते. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याला सेट करू शकता, म्हणजे हे असं बघू शकता डिझाईन किती सुंदर दिसते. ही आपण जे डेकोरेशन केलं ते अजूनही सुंदर दिसते. तुम्ही असंही ठेवू शकता ह्याचा एक ही, म्हणजे दोन्ही रांगोळी जी आहे ती जॉईन करून, म्हणजे दोन अर्ध्या रांगोळ्या एकत्र करून तुम्ही एक पूर्ण रांगोळी पण बनवू शकता. खूप सुंदर दिसते ही बघा. अशाच तुम्हाला नवीन नवीन डिझाईन बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट शेअर करा आणि अजून व्हिडिओसाठी मला मेसेज करा. अजून काही डिझाईन बघायचे असतील, तुम्हाला कोणते डिझाईन बघायचे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हे भिंतीच्या कडेलाही खूप सुंदर दिसतं बघा. अजून नवीन नवीन डिझाईन बघायचे असतील तर मला कमेंट करा. तुम्हाला कोणती डिझाईन बघायची हे मला शेअर करा, मी ती डिझाईन तुम्हाला अशी खूप छान पद्धतीने सांगेल.